राजकारण आणि आपल्या ताटातला भात यांचा संबंध काय असू शकतो? चला समजून घेऊया. अमेरिकेच्या एका घोषणेने नेमका हेच केलंय. भारताच्या तांदूळ उद्योगात मोठी खळबळ उडालीये. हा साधा निर्णय नाही, अब्जावधी डॉलर्सच्या या उद्योगाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. आता हे प्रकरण इतकं मोठं काय आहे? कारण इराण फक्त एक ग्राहक नाही, तर एक मोठी बाजारपेठ आहे. इराण भारतासाठी तिसरी सर्वात मोठी बासमती बाजारपेठ आहे आणि इथेच खरी अडचण आहे. विशेष म्हणजे इतर बाजारपेठा खाली येत असताना इराणची निर्यात मात्र वाढतीये. मागच्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये इराणला इतक्या बासमतीची निर्यात झाली होती. आणि ह्याच काळात ह्या वर्षी आकडा इतका वाढला आहे. म्हणजे एका वर्षात तब्बल 20.9% वाढ. व्यापार ऐन तेजीत असतानाच हा धक्का बसला. यामुळे व्यापारात इतकी अनिश्चितता आहे की सध्या कोणीच निर्यातीचं धाडस करत नाहीये. आणि ही अनिश्चितता फक्त बोलण्यापुरती नाहीये, त्याचा परिणाम थेट स्थानिक बाजारांवर दिसू लागला आहे. ह्या घोषणेनंतर बघा, किमती जवळजवळ लगेचच खाली आल्या. हा एक थेट आर्थिक फटका आहे. याचा फटका पुरवठा साखळीत थेट शेतकऱ्यांना बसतोय. पण गोष्ट फक्त या आयातकराची नाहीये. ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आहे. गेल्या काही वर्षांत हा व्यापार मार्ग कसा कठीण होत गेला ते या टाईमलाईनवरून स्पष्ट होत आहे. म्हणजे आधीचे निर्बंध आणि इराणमधले बदल होतेच, त्यात आता या नव्या कराची भर पडलीये. थोडक्यात सांगायचं तर एका दूरच्या देशातला राजकीय निर्णय थेट इथल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या खिशाला फटका देतोय. यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो, आपली जागतिक पुरवठा साखळी खरंच किती स्थिर आहे?